काय चाकणकर बाई, तुम्हाला काय नोटिसा बिटिसा तुमचा जामीन झाल्यानंतर करा. आधी तुमची जी अटकेची टांगती तलवार आहे त्याचा विचार करा. 500-600 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत. तटकरेंसारख्या प्रवृत्तींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सडाफटीन चळवळीतल्या माणसाला तुम्ही धमकवण्याचा नक्की प्रयत्न कराल. मी काल चाकणकरांचा म्हणजे राजीनाम्याच्या नंतर त्यांनी जो एक नाट्य रंगवण्याचा प्रयत्न केला तो बघितला आणि मला हसायला आलं की माणसं किती केविलवाणी धडपड करतात. आणि कालची त्यांची धडपड म्हणजे भूल से गई सो हाथ से लाने का जो एक एक प्रयास था, तर त्याने काही फरक पडणार नाही. मुळात ते नोटीस बिटीस पाठवणं वगैरे ते सोडून द्या. तुमच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे त्याचा विचार करा. कारण तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना अवगत होता. तुम्हाला 1 वर्षापासून कल्पना होती. तुम्ही पीडितेचा आवाज दाबायचा प्रयत्न केला. संघटित गुन्हेगारीचा हा प्रकार होता. त्यामुळे तुमची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि तुमची अटक होणं गरजेचं आहे. या मागणीवर मी ठाम आहे. सगळ्यात महत्वाचं गोष्ट ही, काल राजीनाम्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. खरं तर सुनेत्रा वहिनींनी ती हस्तक्षेपाची वेळच येऊ द्यायला नाही पाहिजे होती. सुनेत्रा वहिनींना नेतृत्वातला खमकेपणा दाखवण्याची काल एक संधी होती. ती संधी त्यांनी दवडली. असो, मात्र आता तरी अजितदादा कधीही गंडेदोरे करणारे नव्हते. दादांनी कधीही बंधुगिरीला थारा दिला नाही. अशी गंडेदोरे अंगारे दुपारे बंधुगिरी तंत्रमंत्र करणारी बाई जर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असेल आणि तिच्यामुळे जर पक्षाची बदनामी होत असेल तर तातडीने तिला महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार केले पाहिजे. अन्यथा जर ते करणं होत नसेल तर आम्ही अजितदादांचा वारसा जपणारे आहोत असे कृपया सांगू नका. त्यामुळे काय चाकणकर बाई, तुम्हाला काय नोटिसा बिटिसा तुमचा जामीन झाल्यानंतर करा. आधी तुमची जी अटकेची टांगती तलवार आहे त्याचा विचार करा. 500-600 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत. तटकरेंसारख्या प्रवृत्तींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सडाफटीन चळवळीतल्या माणसाला तुम्ही धमकवण्याचा नक्की प्रयत्न कराल. परंतु अशा धमक्या गेल्या 25 वर्षापासून आम्ही रोज बघत आहोत. मी एन्जॉय करते तुमची धमकी. थँक्यू.